आजच्या कार्यक्रमात स्वागत असो. आज तुम्ही माझ्यासोबत वेळ काढून आला त्याबद्दल मी आभारी आहे. खऱ्या अर्थी आत्मविश्वासू राहण्याचा अर्थ नक्की काय असतो आणि हा आत्मविश्वास येतो कुठून? खरं तर मला ठामपणे असं वाटतं, आपण जर देवाच्या इच्छेनुसार काही साध्य करणार असू तर आपल्यात आत्मविश्वास हवाच. पण हे नेहमीच सोपं असतं असं नाही आणि हे सहजपणे घडतं असंही नाही. कधी कधी विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, आता मी विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत का म्हटलं? खरं तर मला वाटणारी एक गोष्ट ही की बहुतेक स्त्रिया, सगळ्याच नाही पण बहुतेक जणी भावनिक असतात आणि पुरुष हे तार्किक असतात. म्हणूनच सैतानाला आपल्या भावनांशी खेळणं जरा सोपं जातं आणि आपल्याला नको तसं वाटण्याचा प्रयत्न तो करत असतो. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की सर्वसाधारण प्रवृत्ती जी आपल्या इतिहासातल्या इतक्या वर्षात प्रचलित आहे स्त्रियांबाबत आणि स्त्रियांविषयी, मला वाटतं जरी आपल्याला मुक्त झाल्यासारखं वाटत असतं तरीही हा विचार कुठेतरी असतोच की मी एक स्त्री आहे. आणि आपण कसा विचार करतो याची पण काळजी घ्यायला हवी. आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो, आपल्या भविष्याचा कसा करतो. आणि माझी मनापासून स्त्रियांना मुक्त करण्याची इच्छा आहे, म्हणजे देवाच्या इच्छेनुसार त्यांना होता येईल. मला वाटतं परमेश्वर स्त्रियांचा यादी केला नसेल इतका वापर करू इच्छितो. तुम्ही भयात जगावं अशी माझी इच्छा नाही. मला वाटत नाही तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव असावा. तुम्ही सतत इतर कुणाशी स्वतःची तुलना करावी. तुमच्या मदतीसाठी परमेश्वर या कार्यक्रमाचा उपयोग करणार आहे. आम्हाला बघायचं होतं की आत्मविश्वासू स्त्रीची व्याख्या लोक कशी करतात. म्हणूनच आम्ही काही स्त्रियांना आणि काही पुरुषांना त्यांची मतं विचारली. त्यातल्या काहींचं हे मत ऐका. आत्मविश्वासू स्त्रियांच्या विविध बाजू असतात. मला नाही वाटत की तुम्ही देवाशिवाय आत्मविश्वास राहू शकता. मला आत्मविश्वास याच विचाराने मिळतो की मी स्वतःला आवडते. ज्यांना स्वतःबद्दल खात्री असते आणि ज्यांना माहीत असतं की त्यांना काय करायचं असतं आणि त्या जे करतात त्याचा आनंद लुटतात आणि ते करताना त्यांना बरं वाटतं. माझ्यासाठी ते तर मला असं वाटतं की ही जाणीव असणं की तुमच्या शरीरावर ताबा आहे आणि तुम्हाला जे काही होत असतं ते केवळ ह्याचाच परिणाम असतो. मला वाटतं मी व्यावसायिक पातळीवर उत्तम आहे आणि मी अनेक गोष्टींचा आनंद लुटते. मला गोष्टी आवडतात. आपलं मत अगदी व्यवस्थित मांडणं आणि इतर लोकांसोबत खुली आणि प्रामाणिक चर्चा करणं. मला असं वाटतं की बहुतेक भागांमध्ये त्यांना आत्मविश्वासू स्त्रियांची सवय नाही. आजकालच्या समाजात स्त्रिया खूप आत्मविश्वासाने कमी असतात. मला वाटतं सौंदर्याविषयी इतकी मासिक आहेत पण ती स्त्रियांच्या आत्मविश्वासासाठी काही करतात असं वाटत नाही. ते टीव्हीच्या मॉडेल्सकडे पाहत असतात किंवा मासिकातून पूर्ण स्त्री कशी असावी याच्याकडे पाहत असतात, पण त्या दर्जापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. जर सिटकॉम किंवा टीव्ही शोज हे आत्मविश्वासू स्त्री म्हणजे समाजानुसार काय आहे याचा दर्शक असेल तर ते एका प्रकारे लफवालफी करतात, काटछाट करतात. आत्मविश्वासू स्त्रीला सहसा असं समजलं जातं की तिला इतरांची गरज पडत नाही, त्यांना नातेगोत्यांची गरज नसते किंवा नाती नको असतात कारण ते त्यांच्यातच सुखी असतात, नेहमी अधिकारात किंवा नियंत्रणात असतात व आपली हळवी बाजू नेहमीच दर्शवतात असं नाही. खरं पाहिलं तर आत्मविश्वासू स्त्रिया या कोण असतात ह्याच्यातच सुखी असतात. म्हणूनच समाज अजूनही आत्मविश्वासू स्त्रियांची सवय करून घेते. तुम्हाला जी गोष्ट आत्मविश्वासू स्त्री बनवते ती म्हणजे ख्रिस्तातला तुमचा आत्मविश्वास. कारण जेव्हा तुम्हाला माहीत असतं तुमची ओळख त्याच्यात आहे, तीच तुम्हाला बाहेर पडण्याची क्षमता देत असते. आणि ही जाणीवही की तुम्ही केवळ तुमच्या पायावरच उभं राहू शकता असं नाही, तर प्रभूमध्येही उभं राहू शकता. कारण आपण आपली शक्ती त्याच्याकडून मिळवतो आणि आपल्या आयुष्यात जे काही होत असतं चांगलं किंवा वाईट आपण त्याच्याकडे धाव घेतो. मला वाटतं आपण परमेश्वराशिवाय आत्मविश्वासू कधीच राहू शकत नाही. खरंच आत्मविश्वासाबद्दल आणि आत्मविश्वासू स्त्रीबद्दल लोकांची विविध मतं आहेत हे तर आपल्याला स्पष्ट दिसतच आहे. पण एक गोष्ट मला वाटते की खरा आत्मविश्वास हा तुमच्या आत कुठेतरी खोलवर रुजलेला असतो आणि तुम्ही ख्रिस्तात कोण आहात याची ही जाणीव असते. तुमच्या दान आणि क्षमता आहे याची जाणीव असते. धैर्याने जगणं आणि सतत सगळ्या गोष्टींची भीती न बाळगणं अशा भावनेत ती नसते नक्कीच. आणि त्या स्त्रियांपैकी एक स्त्री हेही म्हणाली ती जोखीम पत्करते. आणि मला वाटतं की आत्मविश्वासू लोकांना नवीन गोष्टींचा प्रयत्न करणं जमत असतं. मला माहितीये माझ्या आयुष्यातल्या अनेक वर्षात मी आत्मविश्वासू असण्याचं ढोंग केलं पण माझ्यात आत्मविश्वास नव्हताच. खरं तर अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्यांच्यात आत्मविश्वासच नसतो आणि त्या देवाच्या इच्छेनुसार समाधानी आयुष्य जगत नसतात. पण आशाही असतेच. आणि आता एका स्त्रीची प्रेरणात्मक कहाणी ऐका जिने तिचं जीवन थांबवू पाहणाऱ्या आत्मविश्वासाच्या अभावावर मात केली. The strong heartbeat of
of a fetus at approximately 24 weeks. क्लॉडिन आयव्हलीची वाढ न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडच्या मॅनहॅटनच्या मोठमोठ्या इमारतींच्या छायेत झाली. ते मला चायना डॉल म्हणत असे. आणि जेव्हा तुमची वाढ त्या चायना डॉलच्या प्रतिमेत होते, ती प्रतिमा साध्य करत राहणं कठीण होत जातं. जसजसं आयुष्य तुमच्या वाटी काही गोष्टी फेकत राहतं, पण काही काळापर्यंत मी स्वतःहून माझं चांगलं भागवत होते. क्लॉडिनने जे काही केलं ते सर्वोत्तम पद्धतीने केलं. ती एका परिपूर्ण आयुष्याची योजना करत होती, पण आयुष्य परिपूर्ण नव्हतं. वयाच्या 15व्या वर्षी एका वैद्यकीय परीक्षणात आढळून आलं की आयुष्यात तिला मूल होणं कठीण जाणार होतं. साहजिकच तरुण असल्यामुळे तिला याची इतकी काळजी वाटली नाही. ती शाळेत अगदी हुशार होती. ती सतत चर्चेत असणाऱ्या गटात होती आणि वर्गाची व्हाईस प्रेसिडेंट होती. तिने पदवी मिळवली आणि प्रौढत्वात पाऊल ठेवलं आणि लग्न करून कुटुंब प्रस्थापित करण्याच्या आपल्या स्वप्नाच्या जवळ येऊ लागली. साहजिकपणे मला पिता बनायचं होतं, पण माझ्या वाटेल जे आलं असतं ते मी स्वीकारलं असतं. तुम्हाला माझ्या क्लाउडिनला खरोखर मुलं हवी होती. लग्नानंतर फार काळ लोटला नव्हता आणि क्लॉडिनसाठी एक भयानक वळण आलं. एक असं वळण जे तिच्या आरोग्याबाबतच्या समस्येसोबत सुरू झालं. डॉक्टरांनी तिच्या भयंकर भीतीला खात्रीची मोहर लावली, तिला कधीच मूल होऊ शकणार नाही याची. नियंत्रण करता येईल अशा बहुतेक गोष्टींबाबत ती आत्मविश्वासू होती. आणि मग तिने अशात पाऊल ठेवलं ज्यावर तिचा ताबा नव्हता, आणि ते म्हणजे ती गर्भवती होण्याचे प्रयत्न करायला लागली. हे 100% आत्मविश्वासापासून काहीच आत्मविश्वास नसण्यापर्यंत येऊन ठेपलं. क्लॉडिनने जननक्षमतेचं औषध घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिच्या शरीरावर आणि भावनेवर दुष्परिणाम व्हायला लागला. औषधांनंतर मी 100% एकटी राहू लागले, कारण त्या औषधांनी माझ्या हॉर्मोन्समध्ये गोंधळ माजवलेला, माझ्या शरीरात गोंधळ केलेला, माझ्या संपूर्ण त्वचेचा नाश केलेला, व ते फारच त्रासदायक आणि विद्रूप असं होतं. मी स्वतःकडे पाहत नव्हते. मी जे होते त्याची मलाच कीव येऊ लागली होती. मी कोण होते हे मला कळतच नव्हतं, कारण मी ती व्यक्ती नव्हते ज्याची मी योजना केलेली. इतकंच नव्हे तर मी 3 महिने त्या घराच्या बाहेरही पडले नाही. मी खाटेवरच झोपून राहायचे. भयंकर गारठ्याच्या एका रात्री माझे पती, मला वाटतं ते फार चिडलेले, आणि म्हणाले, तू जर खाटेवरून उठणारही नसशील तर निदान टीव्ही तरी बघ. आणि त्यांनी खाटेवर रिमोट फेकलं. क्लॉडिनने टीव्ही लावला आणि जॉयस मायर्स सांगत होती की देवाचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिला पाहत राहिले, कारण तिच्याकडे सांगण्यासारख्या अशा गोष्टी होत्या ज्याच्याशी कठीण प्रसंगातून जाणारे लोक संबंध लावू शकतात. आणि परमेश्वर कसा अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही आवडता आणि ह्याच्यावर तुमचा विश्वास हवा. जॉयस मेयरला पाहत ती इतकी प्रेरित व्हायची की दिवसेंदिवस ती तिचं ऐकू लागली. आणि प्रत्येक दिवशी ती बदलून म्हणायची की आता ऐकून परमेश्वराला मी त्याचं काम करू देणार आहे. मी त्या साध्या आत्मविश्वासाकडे परत वळले जो मी 8 वर्षाची असताना शोधत होते. आत्मविश्वासू होऊ नका, किंवा देहावर अवलंबून राहू नका, किंवा बाह्य रूपावरही किंवा फायद्यावरही, तर तुमचा आत्मविश्वास त्याच्याद्वारे येऊ द्या. क्लॉडिनचा ख्रिस्तावरचा विश्वास वाढू लागला. तिचा विश्वास तिच्या इच्छेनुसार असणाऱ्या देवाच्या कार्यावर आधारित नव्हता. तिला मूल हो अगर नाही ती ठाम राहू शकत होती. आणि तरीही त्याच वेळी तिच्या आशेचं नवीकरण होत होतं. तिने पुन्हा नवीन औषधोपचार सुरू केला आणि काही महिन्यानंतर तिची स्वप्न प्रत्यक्षात येण्याची लक्षणं दिसू लागली. हा फोन डॉक्टर ब्रेनरचा होता. ते म्हणाले, क्लॉडिन तू प्रेग्नंट आहेस. आणि अभिनंदन मिसेस एव्हली. त्यांचा आवाज असा भारदस्त होता की मला रडू आलं. पण मी आनंदाश्रू रडले, कारण इतक्या दीर्घ काळानंतर मला बाळ होणार होतं. मला बाळ होणार होतं. ते आनंदाश्रू होते. 9 महिन्यांनी हॅनाचा जन्म झाला. क्लॉडिन आणि स्टीव्हसाठी तो चमत्कार होता, पण थोड्याच काळात देवाकडे त्यांच्यासाठी आणखीही काही होतं. असं वाटलं जणू मला इतकं बरं वाटत नाहीये. म्हणून मी डॉक्टर ब्रेनरकडे गेले आणि म्हटलं, माझ्या सिस्टिक ओव्हरीज पुन्हा आल्यात का, जरा तपासून पाहाल का? बहुधा मला वेगळ्या औषधोपचाराची गरज आहे. माझ्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीने मला इतका मोठा झटका दिला नसेल जसा मला त्या क्षणी जाणवला. 7 महिन्यांनी स्टीव्हनचा जन्म झाला आणि स्टीव्हनच्या वेळी कुठलीही जनन क्षमतेची औषधं तिने घेतली नव्हती. जी संपूर्णपणे अशक्यता होती. जे मी करू शकले नाही ते देवाने त्याच्या योग्य वेळेत केलं, क्लॉडिन नुसारच्या वेळेत नाही. व माझा आत्मविश्वास आणि भरोसा वाढवण्यात ह्याचा फायदा झाला, कारण ह्यालाच विश्वास म्हणतात. हे भरोशाविषयी आहे. माझा आत्मविश्वास. मी आता माझा आत्मविश्वास असं म्हणतही नाही. मी म्हणते परमेश्वराचा आत्मविश्वास, जो माझ्याद्वारे माझ्यात व माझ्यातून वाहत आहे. आणि माझ्यासाठी हे असंच आहे.
क्लॉरीनची कहाणी खरंच अद्भुत आहे आणि तिच्या या प्रवासाविषयी आपल्याला सांगायला ती आज स्वतः आपल्यासोबत आहे. तू आलीस याचा आनंद मला वाटतोय. बोलवल्याबद्दल आभारी आहे. ही कहाणी खरोखर आश्चर्यकारक आहे. मला पुष्कळदा वाटतं जेव्हा लोकांना आत्मविश्वासू होण्यासाठी काही असायला हवं असं वाटतं तेव्हा कधीकधी देव त्यांना ते देत नाही, कारण त्याची इच्छा नसते की लोकांचा विश्वास गोष्टींमध्ये असावा. त्याला वाटतं लोकांचा विश्वास त्याच्यावर असावा. आणि मग जेव्हा तुमचा विश्वास निर्माण झाला तेव्हा तू गर्भवती राहिलीस कुठल्याही औषधाशिवाय, नाही का? बरोबर, पण हे असंच असायला हवं हे लक्षात यायलाच बराच वेळ अगदी लागला. बरोबर. सध्या माझं आदर्श वचन आहे की तो वान स्त्रीला तिच्या घरात मुलांची सुखी माता म्हणून स्थिरावतो. हे सध्या खूपच छान आहे, पण जरी आपण प्रत्येक बाजूने चिरडलं गेलेलो असलो तरीही आपल्याला सोडवण्यात आलं असतं. अगदी बरोबर. जेव्हा मी तुझी ही कहाणी ऐकत होते माझ्या मनात विचार आला की अशा कितीतरी स्त्रिया असतील ज्या बहुधा तुझ्यासारख्याच परिस्थितीतून जात असतील. म्हणजेच तुला वाटलं की तुझं काहीच मोल नाही, तुला किंमत नाही किंवा तुझ्यात विश्वास नाही कारण तुला मूल नव्हतं. पण विचार कर, अशा किती अविवाहित स्त्रिया असतील ज्यांना असं वाटतं. बघ, तू म्हणालीस की तू अशा टप्प्यावर येऊन पोहोचलीस जिथे तुला वाटलं की परिपूर्ण आणि आत्मविश्वासू होण्यासाठी तुला मूल असायलाच हवं असं नाही. आणि या ठिकाणी अविवाहित स्त्रियांना मला हे सांगायचंय की परिपूर्ण आणि आत्मविश्वासू होण्यासाठी त्यांचं लग्नच व्हायला हवं असं नाही, तर त्यांचा देवावर विश्वास असायला हवा. त्यांचा विश्वास देवावरच असायला हवा. मी एका गोष्टीचा नेहमी विचार करत असते की माझा आत्मविश्वास माझ्यात होता किंवा व्यवसायात होता किंवा पैशात होता किंवा बहुधा शृंगाराच्या सामानात असेल. आत्मविश्वासाच्या सगळ्या जागा शोधल्या नाही, तो ख्रिस्तावर ठेवा आणि तुम्ही आहात तिथे सुखी व्हाल. जे तुम्ही म्हणताय ते होईल आणि तो तुम्हाला तिथे पोचवेल जिथे तुम्हाला असायला हवं. तो एक गोष्ट अशी करतो म्हणजे तो कधी कधी आयुष्यात अशा माणसांना आणतो ज्यांच्याकडे तुम्हाला हवी असणारी ती गोष्ट असते आणि तुम्ही त्याला सांगता देवा मला ती हवी आहे. माझी एक सुंदर मैत्रीण होती जी मला म्हणाली की मला ऑगस्ट 10 ते 18 दरम्यान गरोदर व्हायचंय, म्हणजे मग माझं ग्रॅज्युएशन मे मध्ये होईल. आणि तसंच झालं. मला आठवतंय जेव्हा मी वाट पाहत होते की देवाने माझा सेवाकार्यात उपयोग करून घ्यावा आणि अगदी असंच घडलं. असे अनेक लोक होते ज्यांचा वापर अतिशय प्रभावीपणे होत होता आणि त्यांना कित्येक संधी मिळत होत्या. ते येऊन मला त्यांची साक्ष सांगत होते आणि हेवा न करणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण जात मी होतं. त्यांच्याकरता आनंदी होऊ बरोबर, इच्छिते, तुमची इच्छा असते. पण मी त्याच वेळी देवा तुझा लक्षपूर्वक शोध करत आहे आणि म्हणूनच आता मी तुझी वाट पाहतेय. तर तू एक आत्मविश्वासू स्त्री होतीस, पण तो आत्मविश्वास टिकवणंही खूप महत्वाचं असतं का, सांग आम्हाला. फारच छान मुद्दा आहे. मी आत्मविश्वासानेच मोठी झाले. वयाच्या 8व्या वर्षी मी येशूला माझ्या मनी स्वीकारलं. माझे वडील समुद्रात होते त्यामुळे ते थोडेसे अभिमानी होते. माझ्या आईने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. आम्ही गाणी गायचो. मी पहिलीच मुलगी होते आणि पहिली नातही, त्यामुळे माझ्यात बऱ्याच जणांनी आत्मविश्वास निर्माण केला. पण जसं तुम्ही म्हणता त्या जागी काहीतरी तू वेगळं फारच येतं. आकर्षक आणि सुंदर Thank आहेस, तू you. घरची राणी आहेस हो, आणि तू ते- मान्य केली गेलीयस असं सांगणाऱ्या बऱ्याच बाहेरच्या गोष्टीही होत्या. बरोबर. यात जेव्हा तुम्ही मोठे होता आणि हे बाहेरची लोक तुम्हाला सांगत राहतात तुला हे करता येतं, तुला हे जमेल. आजकाल अशी बरीच चिन्ह आहेत. एअरपोर्टवरून येताना स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. तेव्हाशिवाय लोक हे कसं करतात कुणास ठाऊक. हे करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास येतो तरी कुठून, कारण जेव्हा ते खाली पडतं तेव्हा तुमचा संसार हादरून जातो. तेव्हा तुम्ही कुठे वळाल. बायबल नीतिसूत्रात मूर्खाविषयी आणि मूर्ख माणसांविषयी पुष्कळ काही म्हणतं आणि खरं तर मी यावर अभ्यास केलाय आणि हा फारच आश्चर्यकारक असा अभ्यास आहे. त्यात स्वतःवर विश्वास असणाऱ्या मूर्खांविषयी म्हटलंय आणि हे विचार करणे योग्यही नाही की मूर्ख माणसाचा आपल्या दिसण्यावर विश्वास असतो, कारण ते बदलू शकतं. त्यांच्या पैशाने ते नक्कीच बदलू शकतं. आणि माझ्या बाबतीत तसंच झालं. माझं रूप बदललं, माझी त्वचा भयंकर झाली, मी सगळीकडे काळे पडदे लावले आणि मी दीर्घकाळ खाटेवरच लोळत राहिले. मला स्वतःकडे पाहायचं देखील नव्हतं. मी पाहूच शकत नव्हते. ती मी त्या नव्हते. जननक्षमतेच्या औषधामुळे ते झालं. मला पॉलिसिस्टिक ओव्हरियन ओ, सिंड्रोम बापरे. होता, ज्यामुळे मी अशाच अवस्थेत तर मग मोठी हे झाले. औषधांमुळे नव्हतं. औषधांमुळे अस्तित्वात असणाऱ्या अवस्थेत भर मग तुझ्या पडली. त्वचेचं काय झालं? ती फाटली की कोरडी त्वचा हे झाली? अशा अवस्थेपर्यंत पोचलं की मला घरातून बाहेर पडावंसही वाटत नव्हतं. यावरून हेच दर्शवलं जातं की माझ्या बाह्यरूपावर किती भरोसा होता. तुम्ही तुमच्या पुस्तकात अशा एका बाईचा उल्लेख केलाय जी खूप आत्मविश्वासू होती. ती फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये काम करायची. तिची नोकरी सुटली आणि माणसं विचारायची तुझ्या आत्मविश्वासाला काय झालं, ही कोण आहे, हिला काय झालंय. माझ्याशी कसं बोलावं त्यांना कळेच ना. जर त्यांनी मला विचारलं तर मी निराश व्हायचे, त्यांनी नाही विचारलं तर मी निराश व्हायचे. मला आनंदी करायचा मार्गच नव्हता. मला वाटतं आत्मविश्वासाची जागा इतर कशाने घेण्याविषयी लोकांनी मनापासून विचार करायला हवा, कारण पुष्कळ लोक जे आत्मविश्वासाने भरलेले आहेत त्यांचा हा आत्मविश्वास परमेश्वरात नसतो, तर त्यांचा हा आत्मविश्वास कशात आहे? जर एखाद्या योग्य सामाजिक गटात असण्याबद्दल तो आहे का, की कंपनीत महत्वाच्या हुद्द्यावर
हुद्द्यावर असण्याबद्दल आहे किंवा तुमच्या रूपावर किंवा पैशावर किंवा जगातल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी त्या डळमळू शकतात. बायबल आपल्याला सांगतं की जगाच्या वस्तूंवर भरोसा ठेवणं हा मूर्खपणा आहे, कारण या गोष्टी डळमळू शकतात. म्हणूनच केवळ देवावर थोडासा विश्वास ठेवणं महत्वाचं नाही, तर देवामध्ये स्थिर आणि रुजलेलं असायला हवं. म्हणूनच मला वाटतं कधी कधी परमेश्वर आपल्याला हेतुपूर्वक काही गोष्टीतून पार जायला लावतो आणि तो हवं तेव्हा लगेच आपली मागणी पुरवत नाही, कारण त्याला तुझा विश्वास बाळ होण्यात नको होता, तर त्याच्यात हवा होता. बरोबर, निश्चितच. त्याने जर मला लगेच दिलं असतं तर माझ्या बरोबर. रचलेल्या योजनेच्या बहावात मी वाहत गेले असते. आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात आणखी एक गोष्टीचा उल्लेख करता, ती म्हणजे तुमचा विश्वास असायला हवा. मग परमेश्वर ते घडवून आणतो. असं नाही की मी ते करेन किंवा तुम्ही ते तर कराल. तुला हे पुस्तक उपयुक्त असं वाटलं का? हे पुस्तक मला खूप उपयुक्त ठरलं. मुद्दे सांगताना तुम्ही एका आत्मविश्वासू स्त्रीची 7 रहस्य सांगितली आहेत. आत्मविश्वासू होण्याकरता तुम्हाला आत्मविश्वासू वाटायला हवं. असं नाही की देवाची प्रीती जाणा, स्वतःची तुलना इतरांशी परमेश्वराच्या करू नका. प्रीतीविषयी मला तुम्हाला सांगू द्या. कशी की तुम्ही म्हणालात एक दिवस आरशासमोर बसून म्हणा, देवाला मी आवडते. ही किती साधी सोपी गोष्ट आहे. मी माझ्या वयाच्या 8व्या वर्षापासून ख्रिस्ती होते. मला हे आतापर्यंत माहीत असायला पाहिजे होतं. मी आंघोळ केली, सगळा मेकअप काढला, मी आरशासमोर बसले आणि नुसतं म्हटलं. मी 28 वर्षांची होते आणि ते मी 28 वेळेस म्हटलं. माझ्या वयाच्या आकड्यापर्यंत मी ते म्हटलं आणि मी म्हणतच राहिले की देवाला मी आवडते. आणि खरी प्रीती ही सगळ्या भीतीला काढून टाकते. तू हे जे सांगतेस त्यातलं मला काय आवडलं सांगू, की मीच सांगितलेली गोष्ट तू चक्क केलीस. खरं तर त्याचं कारण तुम्ही खूप पण व्यावहारिक मग आहात. बरेच लोक तसे नसतात. ते पुस्तक वाचतात आणि अगदी असं असतं जणू ते ही अपेक्षा करतात की त्यांच्या मदतीसाठी ही जादूची छडी आहे, पण तुम्ही काही गोष्टींची कृती ही करायलाच हवी. या गोष्टी घडून येताना पाहण्यासाठी. आता संपवताना तू जरा एक गोष्ट आम्हाला सांग की आत्मविश्वास मिळवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना तू नक्की काय सांगशील? कृपा करून हे जाणा की तुम्ही देवाला आवडता. त्याच्याकडे तुमच्या आयुष्यासाठी योजना आहे, तुमच्या भविष्यासाठी आशा देण्याकरता. आशेची मनात योजना करा, तिला जन्म द्या, जे येशूद्वारे तुमच्यात आहे, आणि तो मग तुमच्या हे आपल्या चांगल्यासाठीच काहीतरी आत्मविश्वासाच्या करेल. आधी आहे, नाही का? परमेश्वराची प्रीती जाणून परमेश्वराची घेणं. प्रीती जाणून घ्या. आमच्यासोबत आज आल्याबद्दल मी आभारी आहे. आत्मविश्वासू स्त्री होण्यासाठी तुम्ही अशा कोणत्या महत्वाच्या गोष्टी करू शकता ते तुम्हाला पुढे कळेलच. तर पाहत राहा तुम्ही. तुम्ही जर आत्मविश्वासू नसाल तर मला खात्री आहे आता तुम्हाला आत्मविश्वासू व्हावंसं वाटत असेल. पण ते मी कसं काय घडवून आणू शकते? एक आत्मविश्वासू स्त्री हे जे पुस्तक मी लिहिलंय त्यात मी आत्मविश्वासू स्त्रीची 7 रहस्य लिहिली आहेत. पुस्तकातल्या त्या विशिष्ट पैलूचा मी उल्लेख केला. मला वाटतं की आज तुमचा थोडासा वेळ घेऊन मी तुम्हाला त्यातली काही रहस्य सांगीन. मी तपशिलात जाऊ इच्छित नाही, पण आम्ही विविध गोष्टींचा उल्लेख करू आणि मी आशा करते की हे तुमच्या मनाला कुठेतरी पटेल. सर्वप्रथम जसं क्लॉडीन आणि मी बोलत होतो की आत्मविश्वासू स्त्रीला माहीत असतं की ती सगळ्यांना आवडतीये. माझ्या लक्षात आलं की जगात लोकांना कसं वाटतं हे आपल्याला नेहमीच समजतं असं नाही. कधी कधी ते आपल्याला निराश करतात. कधी कधी आपल्या मते आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्याला दुखावतात. पण परमेश्वर असा नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. परमेश्वर विश्वासू आहे. मला हे म्हणायला आवडतं की देव केवळ प्रेमच करत नाही, तर तो प्रीतीच आहे. देवच प्रीती आहे आणि त्याला तुम्ही आवडता. तो तुमच्यावर विनाअट प्रेम करत असतो. तुम्ही काय करता किंवा काय करत नाही यावर देवाची प्रीती आधारित नसते. तो केवळ तुमच्यावर प्रीती करतो. बायबल म्हणतं की त्याने हेतुपूर्वकपणे आपल्याला निवडलंय आणि त्याची मुलं म्हणून दत्तक घेतलंय आणि आपल्या आयुष्यासाठी त्याची योजना अतिशय सुंदर आणि अद्भुत अशी आहे. म्हणूनच क्लॉडीननी जे केलं तेच तुम्हीही करा. देवाला तुम्ही किती आवडता हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही तिने केलं तेच करा. तुम्हीही आरशासमोर जाऊन बसा आणि बहुधा तिच्यासारखंच तिने तर तिचा मेकअपही उतरवला म्हणजे ती स्वतःचं खरं रूप पाहू शकली. ती स्वतःला 28 वेळा म्हणाली आयुष्याच्या प्रत्येक वर्षासाठी 1 वेळा, देवाला आवडते मी. किंवा ती स्वतःकडे पाहून म्हणाली, देवाला तू आवडतेस. असं सतत करायला मी लोकांना प्रोत्साहन देते. गेल्या आठवड्यातच मी एक सभा घेत होते. मी लोकांना म्हटलं, आरशासमोर उभे राहा, स्वतःकडे बघून म्हणा, देवाला आवडते मी. तर प्रथम हे करण्याचं मी तुम्हाला प्रोत्साहन देते. मला वाटतं की आत्मविश्वासू स्त्री ही भयात जगायला नकार देत असते. आता तुम्ही म्हणाल की जॉयस मी काय करू, मला भीती वाटतेच. पण मुद्दा असा आहे की भय किंवा भीती
ही एक भावना आहे, पण तुम्ही त्या भावनेच्या दुसऱ्या बाजूला जाऊन जगण्याचा निर्णय घेऊ शकता. खरं तर भय हा एक आत्मा आहे जो भावनांना प्रवृत्त करतो, पण तुम्ही निर्णय घेऊ शकता मी भिणार नाही. मला वाटतं भयाविरुद्ध एका ख्रिस्ती व्यक्तीची एकच मान्य प्रवृत्ती असू शकते, ती म्हणजे मी भिणार नाही. खरं तर बायबलमध्ये अनेकदा असं म्हटलंय की भिऊ नका, भिऊ नका, भिऊ नका, भिऊ नका. हे अचूक आहे की नाही याची मला खात्री नाही, कारण मी स्वतः ते मोजलं नाही, पण मी ऐकलंय बायबलमध्ये 365 वेळा भिऊ नका असं म्हटलंय, वर्षातल्या प्रत्येक दिवसासाठी एक. उदाहरणार्थ, जेव्हा देवाने यहोशवाला सांगितलं, जो अशा जागेवर पोहोचला होता त्याला मोशेचं काम सांभाळावं लागणार होतं आणि जे भीतीदायक असू शकलं असतं, त्याने यहोशवाला प्रथमच म्हटलं, भिऊ नकोस, जसा मी मोशेसोबत होतो तसाच मी तुझ्यासोबत राहीन. त्याने त्याला पुष्कळदा सांगितलं, धीट हो आणि घाबरू नकोस. ज्या अर्थी त्याने त्याला भिऊ नकोस असं सांगितलं, म्हणजेच त्याला भीती ही वाटणारच होती. आणि मला वाटतं भयावर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचा सामना करणं. भयावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या पलीकडे जाणं आणि त्याचा सामना करणं. आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत असते त्यात काही प्रमाणात आपल्यावर अधिकार आणि ताबा असतोच. म्हणून पुन्हा एकदा मी सांगते की आत्मविश्वासू स्त्री या नात्याने तुम्ही भीतीच जगता कामा नये, पण तुम्ही नुसतंच बसून राहून ती भयाची भावना निघून जाण्याची वाट पाहू नका. तुम्ही या भयाचा सामना करा. तिसरी गोष्ट ज्यावर माझा विश्वास आहे की आत्मविश्वासू स्त्री नेहमीच सकारात्मक असते. आपण या जगात नकारात्मक होणं अतिशय सोपं आहे. बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी होत असतात, लोकही आपल्याशी बऱ्याचदा नकारात्मक गोष्टी बोलत असतात, पण मला नाही वाटत की आपण त्या गोष्टीच्या अधीन जायला हवं. मी अतिशय नकारात्मक अशा वातावरणात वाढले. खरं तर मला नकारात्मक होणंच शिकवण्यात आलं होतं. जसं काही चांगलं होण्याची अपेक्षाच करू नकोस, तसं होणार नाही, कुणावर विश्वास ठेवू नको, प्रत्येकजण तुझा फायदा घेईल, मला असं शिकवण्यात आलं होतं. म्हणून मी एक नकारात्मक अशी व्यक्ती होते. आणि मला या मुद्द्यावर भर द्यायचा आहे, कारण मला खात्री आहे जर मी बदलू शकते तर कुणीही बदलू शकतं. परमेश्वर सकारात्मक आहे, परमेश्वराबद्दल एकही गोष्ट नकारात्मक नाही. आणि जर आपल्या जीवनात देवाची योजना असणार असेल तर आपण देवासोबत सहमत असायला हवं. आमोस अध्याय 3:3 मध्ये असं म्हटलंय, सहमत असल्याशिवाय दोघे जण एकत्र कसे चालू शकतील. पण जर देवाची योजना तुम्हाला तुमच्या जीवनात अंमलात आणायची आहे तर तुम्ही देवाशी सहमत असायला हवं. आणि देव सकारात्मक आहे. रोमकरांस 8 मध्ये बायबल म्हणतं, देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. त्यात असं म्हटलं नाही सगळं त्यांच्यासाठीच चांगलं असतं जे योग्य ते करतात. त्यात म्हटलंय सगळं त्यांच्यासाठी योग्य घडतं ज्यांचं देवावर प्रेम असतं आणि ज्यांना देवाची इच्छा त्यांच्या जीवनात हवी असते. काही लोकांना त्यांचा पेला नेहमी अर्धा रिकामाच भासतो, तर काहींना त्यांचा पेला नेहमी अर्धा भरलेला दिसतो. असे लोकही असतात जे लिंबू घेतात आणि त्यातून लिंबू सरबत बनवतात, तर काही असे असतात जे ते लिंबू खातात आणि आपलं आयुष्य आंबट बनवतात. पण आज मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय, तुम्ही जर कधीच निर्णय घेतला नसेल तर तो आजच तुम्ही घ्यावा, कारण प्रत्येकाची सुरुवात एका निर्णयाने होत असते. आपण लगेचच म्हणतो पण मला वाटतं, पण तुम्हाला कसं वाटतं याचा विचार करू नका, निर्णय घ्या. बायबल म्हणतं, मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू ठेवतो, जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही आणि तुमची संतती जिवंत राहील. तुम्ही निवड करू शकता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची. तुम्ही नकारात्मक असू नका, जरी तुमची परिस्थिती नकारात्मक असेल तरी तुम्ही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकता. बघा, 7 पैकी मी तुम्हाला 3 मुद्दे सांगितले, आणखी आहेत. उद्या आपण आणखी काहींवर बोलूया. देवाला तुम्ही आवडता, तुमच्या आयुष्यासाठी त्याची एक विशेष योजना आहे, त्याचं तुमच्यावर लक्ष आहे आणि त्याने वचन दिलंय की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा विसरणार नाही. म्हणूनच तुम्ही धैर्याने जगू शकता. नक्कीच.